नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इझी फार्मा विथ कल्याणी या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलेलो आहेत मराठी चालू घडामोडी 2025-26च्या ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत त्यासाठी खूप असा महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. तो व्हिडिओला जे आहे शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न जे आहेत यामध्ये घेतलेले आहेत. तर चला सुरुवात करूया. शतावरी उत्तम आरोग्यासाठी नावाचा अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? ऑप्शन आहेत महिला आणि बाल विकास मंत्रालय, आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय. तर बघा, औषधी वनस्पतीच्या जागरूकतेसाठी शतावर उत्तम आरोग्यासाठी अभियान सुरू केलेलं आहे. तर हे केलेलं आहे आयुष मंत्रालयाने. श्री प्रतापराव जाधव आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहेत. नंतरचा प्रश्न बघा, नुकताच निळ्या गालांचा मधमाशी भक्षक पक्ष्याच्या प्रजनन स्थळ भारताच्या द्विकल्पीय भागात कुठे आढळले? ऑप्शन दिलेले आहेत सुंदरबन पश्चिम बंगाल, चिलिका सरोवर ओडिशा, कच्छचे रण गुजरात, आंदी विलईचे मोठे साठवण क्षेत्र तमिळनाडू. तर बघा, भारताच्या द्विकल्पीय भागात निळ्या गालांचा मधमाशी भक्षक पक्ष्याचे पहिले प्रजनन स्थळ तामिळनाडूमधील कन्याकुमारी जवळील मानकुडी मॅग्नो जवळ आंदिल विलईच्या मीठ साठवण क्षेत्रात आढळलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं उत्तर होणार. नंतरचा प्रश्न, अलीकडे बातम्यांमध्ये आलेले बेल्स पाल्सी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? ऑप्शन आहे हात, चेहरा, पाय आणि पाठीचा कणा. तर बघा, याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चेहरा. महाराष्ट्राचे राज्यमंत्री बेल्स पाल्सीने ग्रस्त आहेत. या स्थितीत चेहऱ्याची तात्पुरती लकवा होते. ही समस्या चेहऱ्याच्या स्नायूवर नियंत्रण ठेवणाऱ्या 7व्या क्रॅनियल नर्व जडजडीमुळे किंवा उत्तेजनामुळे उद्भवते. नंतरचा प्रश्न, 2029 वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स WPFG चे आयोजन कोणत्या देशात होणार आहेत? ऑप्शन दिलेले आहेत ऑस्ट्रेलिया, भारत, चीन आणि जपान. तर अलीकडेच भारताने 2029 वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्सचे आयोजन अधिकार मिळवलेले आहेत. हा खेळ अहमदाबाद, गांधीनगर आणि एकता नगर म्हणजेच गुजरात येथे होणार आहे. नंतरचा प्रश्न, स्वयं पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन बघा, वित्त मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि ऑप्शन क्रमांक डी आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालयाने 2017 मध्ये स्वयं पोर्टल सुरू केले. हे भारतातील स्वतःचे व्यासपीठ असून इथे इयत्ता 9वी ते डिग्री पर्यंत मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. स्वयं म्हणजेच त्याचा फुल फॉर्म होतो स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर द यंग ऍस्पायरिंग माइंड्स. इथे जे आहे तुम्हाला AI बद्दल कोर्सेस मोफत दिलेले जातात. नंतरचा प्रश्न, भारतात कार्बन उत्सर्जन व्यापार प्रणाली लागू करण्यासाठी नॅशनल डिजिग्नेट ऑथॉरिटी कोणत्या मंत्रालयाने स्थापन केली आहे? ऑप्शन आहेत ऊर्जा मंत्रालय, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि इस्त्री मंत्रालय. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय. नंतरचा प्रश्न आहे, भारतात दरवर्षी राष्ट्रीय सिद्ध दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेले आहेत 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी आणि 7 जानेवारी. तर बघा, सिद्ध दिन जो आहे राष्ट्रीय सिद्ध दिन भारतामध्ये 6 जानेवारीला साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न, महिला शांतता आणि सुरक्षा WPS निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? ऑप्शन दिलेले आहेत 128वा, 129वा, 130वा आणि 131वा. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 131वा क्रमांक आहे. नंतरचा प्रश्न, अलीकडे मृदा
मायक्रोप्लास्टिकचा मागोवा घेण्यासाठी कोणत्या कीटक प्रजातीला संभाव्य जैवसंकेतक म्हणून ओळखले गेले आहे? ऑप्शन आहेत मधमाशा, कॅराबिट ग्राउंड बील्स, जुगनू आणि डोन्या. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅराबिट ग्राउंड बील्स. नंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट LCA तेजस विकसित केले आहे? ऑप्शन आहे HAL, DRDO, BEL आणि इस्रो. तर बघा भारतीय हवाई दल 1 जुलै 2023 रोजी स्वदेशी हलक्या लढाऊ विमानाचा LCA 7वा वर्धापन दिन साजरा करत आहे. तर हे जे विकसित केलेले आहे तर ती संस्था आहे DRDO. संरक्षण संशोधनद्वारे डिझाईन केलेले अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बहुभूमिका असलेले तेजस फायटर हवाई संरक्षण सागरी टोपण आणि स्ट्राईक बटन दाबून भूमिकांमध्ये अदलाबदल करू शकते. नंतरचा, विद्यापीठ अनुदान आयोगाने सहाय्यक प्राध्यापकांच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या पात्रतेची अट काढून टाकली? ऑप्शन आहे PhD, MPhil, MS आणि MD. तर बघा विद्यापीठ अनुदान आयोगाने अलीकडेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किमान पात्रता या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी आता PhD पदवी अनिवार्य नाही. तर ऑप्शन क्रमांक ए PhD तुमचं उत्तर होणार. नंतरचा प्रश्न, कोणत्या बँकेने भारतातील पहिली 24/7 व्हिडिओ बँकिंग ग्राहक सेवा सुरू केलेली आहे? ऑप्शन बघा, कॅनरा बँक, यू स्मॉल फायनान्स बँक, पंजाब नॅशनल बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक. तर बघा AU स्मॉल फायनान्स बँकने भारतातील पहिली 24/7 व्हिडिओ बँकिंग ग्राहक सेवा सादर करून एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. हे वैशिष्ट्य ग्राहकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रमाणेच रिअल टायमिंग व्हिडिओ कॉलद्वारे व्हिडिओ बँकरशी थेट संवाद साधण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देते. तर तुमचं करेक्ट उत्तर होणार ऑप्शन क्रमांक बी, AU स्मॉल फायनान्स बँक. नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्याने विस्थापित लोकांसाठी कायमस्वरूपी गृहनिर्माण योजना मंजूर केली आणि राज्याचा विस्कळीत क्षेत्र दर्जा वाढवला आहे? तर तो जो राज्य आहे तो आहे मणिपूर. नंतरचा प्रश्न, गिल्बर्ट हिल काळ्या बेसाल्ट खडकाचा एक अखंड स्तंभ भारताच्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ. तर बघा गिल्बर्ट हिल काळ्या बेसाल्ट खडकाचा जो एक अखंड स्तंभ आहे तो आपल्या भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न बघा, PM जय आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? ऑप्शन आहे एम्स, NHA, मी1 आणि नीती आयोग. तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणजेच NHA ही भारतातील प्रमुख सार्वजनिक आरोग्य विमा योजनाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेली सर्वोच्च संस्था आहे. NHA आयुष्यमान भारत PMJ ची 5 वर्षे आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशनची 2 वर्षे साजरी करण्यासाठी आरोग्य मंथन आयोजित करत आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक बी, NHA. नंतरचा प्रश्न बघा, इलेक्ट्रिक टू व्हीलर साठी 1000 फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी कोणत्या राज्याने अथर एनर्जी सोबत सामंजस्य करार केलेला आहे? ऑप्शन आहे कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक. नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर सोबत सामुद्रिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती? ऑप्शन बघा, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. नंतरचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहे अशोक कुमारजी, अजित डोवाल, हरी कुमार, करमबीर सिंग. तर बघा मागील वर्षी निवृत्त झालेले नौदलाचे माजी प्रमुख व्हाईस ॲडमिरल जी
अशोक कुमार यांची देशातील पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक ए अशोक कुमार जी, जे माजी प्रमुख आहेत नौदलचे. नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आदिवासी लेखकांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती? ऑप्शन आहेत महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल आणि ओडिशा. तर बघा, आदिवासी लेखकांची पहिली राष्ट्रीय परिषद नुकतीच जम्मू काश्मीर मध्ये पार पडली आहे. त्यातील सहभागींना अस्सल आदिवासी साहित्याचे रक्षण करण्यासाठी आणि तरुणांना लेखनाद्वारे त्यांची अनोखी संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक मंच स्थापन केला आहे. नंतरचा प्रश्न, जगभरात कोणता महिना अभिमान महिना म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहे जानेवारी, मार्च, जून आणि डिसेंबर. तर बघा, जून हा महिना जगभरात अभिमान महिना म्हणून ओळखला जातो. नंतरचा प्रश्न, इस्रोने कोणते वाहन खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याची घोषणा केली? ऑप्शन आहे जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन, सर्वोदित उपग्रह प्रक्षेपण वाहन, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन आणि लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन. तर बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 2 यशस्वी विकास उड्डाणे केल्यानंतर त्यांचे छोटे उपग्रह प्रक्षेपण वाहन खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करण्याची योजना आखली आहे. तर इथे तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक डी, लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन. नंतरचं बघा, भारताने कोणत्या देशासोबत न्यायिक सहकार्य आणि आयटी कंपन्या आणि स्टार्टअप साठी एक सामंजस्य करार केलेला आहे? ऑप्शन आहे मालदीव, युके, मलेशिया आणि सिंगापूर. तर भारताने जे आहे मालदीव या देशासोबत न्यायिक सहकार्य आणि आयटी कंपन्या स्टार्टअप साठी एक करार केलेला आहे. नंतरचा प्रश्न, ऑगस्टच्या रँकिंग अहवालात सार्वजनिक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सर्व मंत्रालये कोणती एजन्सी अव्वल आहे? ऑप्शन आहे यूजीसी, UIDAI, NMC आणि AICTE. तर ऑगस्ट 2022 च्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग द्वारे प्रकाशित केलेल्या रँकिंग अहवालात सार्वजनिक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण सर्व मंत्रालय विभागांमध्ये अव्वल ठरले आहे. म्हणजेच UIDAI तुमचं उत्तर होणार. नंतरचा प्रश्न, पंतप्रधानांनी कोणत्या राज्यात मेज गार्डन आणि मियावाकी फॉरेस्टचे उद्घाटन केले? ऑप्शन आहे गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरात मधील एकता नगर येथील मेज गार्डन आणि मियावाकी फॉरेस्टचे लोकार्पण केलेले आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या वर्गातील लोकांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा प्रोटोटाइप विकसित केला आहे? ऑप्शन बघा, अनिवासी भारतीय, घरगुती स्थलांतरित कामगार, 80 वर्षावरील वृद्ध नागरिक आणि अपंग व्यक्ती. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, घरगुती स्थलांतरित कामगार. भारतीय निवडणूक आयोगाने घरगुती स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा नमुना विकसित केला आहे. त्यात राजकीय पक्षांना निदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी केल्यास स्थलांतरित मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्याची गरज नाही आणि मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ही एक मोठी चाल ठरेल. तर हे होते आपले खूप महत्त्वाचे असे प्रश्न. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि जितकं होईल तितकं व्हिडिओला जे आहे तुमच्या जे स्पर्धा परीक्षकांची तयारी करत आहेत त्यांना शेअर करा.